या व्हिडिओमध्ये आपण न्यूज रायटिंग पाहणार आहोत। न्यूज क्वेश्चन पाहूत आधी। लोकल youth saves an injured stray dog। याचा अर्थ काय आहे? एका व्यक्तीने जखमी कुत्र्याला वाचवले। आता याची आपण हेडलाईन लिहून घेऊ। न्यूजची हेडलाईन, ब्रेव टीन सेव्ह स्ट्रे डॉग आफ्टर an accident। आता याचा अर्थ आहे एका ब्रेव व्यक्तीने म्हणजे एका व्यक्तीने भटक्या कुत्र्याला ऍक्सिडेंट नंतर वाचवले। सेव्हचा अर्थ आहे भटक्या। हे भटक्या स्टेचा अर्थ आहे भटक्या कुत्र्याला आणि सेव म्हणजे वाचवणे। आता हेडलाईन झाली, एका व्यक्तीने ऍक्सिडेंट नंतर भटक्या कुत्र्याला वाचवले। आता आपण मेन आधी डेडलाईन वगैरे लिहून घेऊ। नागपूर मार्च 5 मार्च नागपूरची घटना आहे। आता लिहून घेत पहिल्यांदा पुढे in a heartwarming incident याचा अर्थ आहे एक असा हृदयदायी म्हणजे मनाला लागण्यासारखी एक घटना घडली आहे। इमोशनल, खूप जास्त इमोशनल घटना घडली आहे त्याच्यामध्ये। पुढे 15 year old रोहन देशमुख फ्रॉम नागपूर। एक 15 वर्षाचा मुलगा आहे रोहन देशमुख नागपूरचा। rescued an injured stray dog that was hit by a speeding bike। आता याचा अर्थ आहे एक असे खूप जास्त
हृदयस्पर्शी म्हणजे खूप इमोशनल एक घटना घडली आहे. एका खूप फास्ट गाडीवाल्याने भटक्या कुत्र्याचा ॲक्सिडेंट केला आहे, म्हणजे त्याला उडवलं आहे. त्याच्यामध्ये एक 15 वर्षाचा मुलगा रोहन देशमुख यांनी वाचवलं. रोहन नावाच्या मुलगाने भटक्या कुत्र्याला वाचवलं. आता पुढे instead of ignoring the injured animal, Rohan rushed to help, carrying it to a nearby veterinary clinic. आता याचा अर्थ बघू. आता ज्या भटक्या कुत्र्याचा ॲक्सिडेंट झाला होता त्याला रोहनने बघितलं. मग रोहनने जखमी प्राण्याकडे म्हणजे जखमी कुत्र्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याने लवकरात लवकर त्या जवळच्या कुत्र्याला म्हणजे त्या जखमी कुत्र्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. तर पुढे दुसरा पॅसेज. The vet treated the dog for minor fracture. And Rohan decided to adopt it. आता याचा अर्थ काय? त्या दवाखान्यामध्ये नेल्यानंतर त्या भटक्या कुत्र्याचा इलाज केल्यानंतर त्याला छोटंसं फ्रॅक्चर झालं आणि मग रोहनने ठरवलं की त्याला आपल्या घरी न्यायचं म्हणजे पाळण्याचा, असा रोहनने विचार केला. पुढे हीच compassionate act was praised by locals and animal welfare organizations. याचा अर्थ आहे की जी रोहन देशमुखने जी कृती केली म्हणजे या कुत्र्याला
त्या भटक्या कुत्र्याला आपल्या घरी न्यायचं वगैरे, त्याच्या या दयाळू कृतीने स्थानिक आणि प्राणी कल्याण संस्थांनी त्याचे खूप कौतुक केले. म्हणजे तिथे जमलेल्या पूर्ण व्यक्तींनी आणि प्राणी वेलफेअर ऑर्गनायझेशननी त्याचं खूप कौतुक केलं. पुढे, धिस incident highlights the need for responsible driving and kindness towards animal. आता ही लास्टची लाईन काय सांगते की ही जी आपण न्यूज लिहिली, या न्यूजचं बोध असं या टाईपची हायलाईट, की ही न्यूज बघितल्यानंतर असं आपल्याला कळते की दयाळूपणाची कृती आणि सावधान गाडी चालवायला हवी, म्हणजे जबाबदारीने ड्रायव्हिंग करायला हवी आणि दयाळूपणाची गरज ही आपल्या न्यूजमधून आपल्याला कळते. वरच्या माहिती म्हणून आपल्याला लास्टची लाईन कळते. ही न्यूजची हेडलाईन आहे.